काँग्रेस जनता पार्टीने अद्यापपर्यंत दिल्ली पोलिसांकडे आंदोलनाची परवानगी मागितलेली नाहीये आणि उद्या दिल्लीमध्ये काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन होतंय। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस हे अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि दिल्ली पोलीस तसंच निमलष्करी दलांच्या जवानांसह सुमारे 1000 सुरक्षा कर्मचाऱ्यांना उद्या तैनात करण्यात येणार आहे। तसंच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या हा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। तर विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे। तर परवानगी न मागता आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही ताब्यात घेतलं जाणार आहे अशी माहिती मिळते। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर शिवाजी, काय अपडेट्स या संदर्भात? काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणजे प्रमुख अभिजित दिपके हे उद्या सकाळी 8 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावरती येणार आहेत। त्या दृष्टिकोनातून दिल्ली पोलीस अलर्ट मोडवरती आहेत। साधारण विमानतळ ते जंतर मंतर मैदान आणि तिथलं पोलीस स्टेशन या दरम्यान 1000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर सध्या जंतर मंतर भोवती जे आहे सुरक्षा व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या आंदोलनाचा फायदा घेऊन कोणी काही इतर प्रकार घडू नये अनुचित, त्या दृष्टिकोनातून पोलीस अलर्ट मोडवरती आहे। दुसरा मुद्दा असा आहे की पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार अद्यापपर्यंत परवानगी मागण्यात आलेली नाही। परवानगी न मागता आंदोलन करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला ताब्यात घेतलं जाईल असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे। आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती एखाद्या आंदोलनासाठी परवानगी द्यायची असेल तर त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अगोदर पोलिसांना आंदोलनाच्या अगोदर 7 दिवस अगोदर दिल्लीच्या डीसीपीकडे अर्ज करणं बंधनकारक आहे। आता जंतर मंतरवरती जे आंदोलन होणार आहे तिथे जर पाहिलं गेलं तर साधारण 1000 पेक्षा कमी लोकांना या ठिकाणी गर्दी गोळा करण्याची परवानगी असते। त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे रामलीला मैदानावरती साधारण 50,000 लोकांपर्यंत रामलीला मैदानावरती आंदोलन करण्याची परवानगी आहे। परवानगीचा आधार म्हणून जर पाहिलं तर जागेची उपलब्धता, ट्रॅफिक पोलीस, स्पेशल बँकचा अहवाल, फर्स्ट कम फर्स्ट सर्व आदी येणाऱ्या प्राधान्य अशा पद्धतीने काही तत्व पाळले जातात। यासाठी काही जजमेंट देखील कोर्टाचे आहेत। त्याच्यामध्ये अतिशी मार्लेना विरुद्ध पोलीस आयुक्त असा जो खटला होता त्या खटल्याच्या प्रतिज्ञापत्रानुसार सेंट्रल विस्टा आणि बोट क्लबच्या नियमानुसार आतापर्यंत 1000 लोकांनाच या ठिकाणी गर्दी गोळा करण्याची परवानगी जंतर मंतर परिसरात देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर कायद्याच्या या सगळ्या दृष्टिकोनातून उद्या अभिजित दिपके यांना अटक केली जाते की थेट पोलीस स्टेशनमध्ये त्यांना परवानगी देण्यासाठी पोहोचलं जातं, त्याच्यासाठी किती लोक त्या ठिकाणी येतात, कशा पद्धतीने नियोजन असेल हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल।